विद्यार्थ्यांना आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस नंबर, म्हणजे जे 100च्या जवळपास आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण जास्त काही अडचण येता फास्ट आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. पहा आपण आता आपल्या टॉपिक वर, ठीक आहे. तर सर्वात पहिले पाहायचं का इथं 100 साठी किती कमी आहे, 3 कमी आहे. किती कमी आहे, 3 कमी आहे. त्यानंतर पाहायचं इथं 100 साठी किती कमी आहे, 2 कमी आहे. किती कमी आहे, 2 कमी आहे. आपल्याला फास्ट आपण या पद्धतीने मल्टिप्लाय करू शकतो. 100 साठी किती कमी आहे, 3, आणि 100 साठी इथं किती कमी आहे, 2. तर तुम्ही पहा इथं क्रॉस मध्ये आले, सपोज या क्रॉस मध्ये आले आणि तुम्ही केलं सबट्रॅक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल 97 मधून 2 गेले तरी तुमची किती येते, 95च येते, आणि 98 मधून 3 गेले तरी तुमची किती येते, 95च येते. क्रॉस सबट्रॅक्शन 97 मधून 2 करा किंवा 98 मधून 3 करा, किती 95. मग राहिला आपलं नंतर काय करायचं, या दोघांचा मल्टिप्लाय करायचं. या दोघांचा काय करायचं, मल्टिप्लाय. तर किती आलं, 3 to the 6, किती आलं 6. सिंगल नंबर आहे, किती नंबर आहे, सिंगल नंबर आहे, म्हणजे त्याच्यासमोर काय लावायचं, 0. तर तुमचं मल्टिप्लाय किती आलं, 9506. या पद्धतीने आणखी आपण मल्टिप्लाय करून पाहू. तर सपोज जर मी घेतले इथं 95 घेतले, मी किती घेतले, 95 घेतले, आणि मी इथं घेतले, सपोज इथं घेतो मी 96 घेतो. आपल्याला यांचा काय करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा. आता चेक करा इथं किती कमी आहे, 100 ला किती कमी आहे, 5 कमी आहे. इथं किती कमी आहे, 4 आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, क्रॉस मध्ये सबट्रॅक्शन करून आपण पहिला नंबर लिहू शकतो. मला सांगा 95 मधून 4 गेले तरी किती, 91. 96 मधून 5 गेले तरी किती, 91. तर मग काय करायचं, नंतरची स्टेप काय करायची, तर या दोघांचा मल्टिप्लाय इथं लिहून घ्यायचा. 5 4 जा 20, किती वाला मल्टिप्लाय, 9120. या पद्धतीनं तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक पाहून घेऊ आपण. आणखी पहा इथं घेतले मी 91 आणि एक घेतले इथं, सपोज घेतो मी 88 घेतो. ओके, काय करायचं आहे, मल्टिप्लाय करत आहे. इथं किती बाकी आहे बाबा, इथं 9 कमी आहे, आणि इथं किती कमी आहे, इथं 12 कमी आहे. इथं किती कमी आहे, 12 कमी आहे. आता तुम्ही क्रॉस सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. काय करू शकता तुम्ही, क्रॉस सबट्रॅक्शन. आता तुम्ही क्रॉस सबट्रॅक्शन तुम्हाला जशा पद्धतीने येते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुम्ही आता 88 मधून, किती मधून, 88 मधून जर 9 काढले, 88 मधून किती काढले, 9 काढले, तर तुमचं किती राहील, 7 9. ओके, आणि मग काय राहिला, मग राहिला या दोघांचा मल्टिप्लाय. तर किती येते, मल्टिप्लाय येते 108. 12 9 जा 108 येते. किती येते, 108 येते. पण आता सर इथं एक्स्ट्रा एक आलाय, तो 1, किती आहे, 108 आहे ना, त्यातला 1 काय करायचा, इकडे शिफ्ट करायचा. तर इथं किती होईल, 79 येते, तिथे किती होईल, 80, आणि इकडे काय राहिलं, 08. म्हणजे किती आला मल्टिप्लाय तुमचा, 8008. आणखी पाहू आपण, 3 नंबर झाले या पद्धतीने करायचे. आणखी पाहू आपण, आणखी जर घेतलं तुम्ही 93 आणि एक घेतलं तुम्ही 97, मल्टिप्लाय किती कमी आहे, 7 कमी आहे. 100 ला किती कमी आहे, 3 कमी आहे. तर चला करा, सबट्रॅक्शन करा. तर 93 मधून जर 3 केले तरी 90 येते. 97 मधून 7 कमी केले, सबट्रॅक्ट केले तरी 90 येते. मग काय करायचं, दोघांचा मल्टिप्लाय. किती आला, 7 3 जा 21. किती आला मल्टिप्लाय, 9021. या पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस नंबर, म्हणजे 100च्या जवळ जे नंबर आहे त्याचं काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता. ओके, थँक्यू.